काय कळलं का? हा बाबा नका काळजी करू, पैसे आहेत सुरक्षित. हा मी पटकन घेऊन येते. अगं पण कुठे आहेत पैसे? इंद्र एका कलिक कडे आहेत, मी पटकन घेऊन येते. अगं पण आता अगं हो, ते पैसे बघितल्याशिवाय ना मी काय शांत. बरं हा मी आले, एकच मिनिट थांब. अगं ताई मला निघा. नाही मी काय म्हणतो, तुला न सांगता त्याने पैसे घेतले कसे? पण बघा ना, ही काय पद्धत झाली का? चल मी येतो तुझ्या बरोबर तिकडे, त्याला चांगला जाब विचारतो. बाबा तुम्ही नका टेन्शन घेऊ, मी करेन मॅनेज. आणि मी 9च्या आत घरी येईन, तुम्ही नका टेन्शन घेऊ. अरे पण त्याला धडा शिकवायला नको का मला सांग? बाबा मी म्हंटल ना मी करेन मॅनेज. हो ती बरोबर बोलतीये. तुम्ही तिथे गेलात, वाद झाला तर बीपी वाढेल ना. मी पटकन जाऊन येते. हा दीपू. हा दीपू थांब. अगं काय पेपर्स. अगं आता हे कशाला? मिरचीचा स्प्रे आहे, कोणी त्रास दिला तर मारा डोळ्यात. हा बरोबर बोलतीये ती. रात्रीची वेळ एकटी जातीयस ना तू, ठेवते सोबत. बरं ठीक आहे, मी येते लवकर जाऊन येते. दीपू हा सांभाळून जा ग. हो बाबा. हा न सांगता पैसे घेणारा तो दीपूचा बेजबाबदार कलिक कुठे? आणि आता समंजसपणे वागून गेलेले नयनराव कुठे? दीदी नशीब काढलंस ग. नयन, आज मात्र तू कमाल केलीस. हा अरे मला खात्री होती देशपांडे 5 स्टार काय 1 स्टार हॉटेल साठी सुद्धा तयार होणार नाही. तू मात्र 3 स्टार पर्यंत खेचलंस रे त्यांना. वा. आणि ते सुद्धा अगदी गोड बोलून, नाटकीपणात अगदी मम्मावर गेलायस. हा नाही पप्पा. मम्मा, कोणती गोष्ट कशी मिळवायची हे कळलं ना की पुढचा मार्ग एकदम सोपा होतो. आता आपल्या मागण्या देशपांडेंकडून कशा पूर्ण करायच्या हे तू माझ्यावर सोड. तू आईस्क्रीम खा खा खा. नयन तू पण ना. गाडी काढून मागून येतो. अरे गाडीने नाही जायचं, रिक्षाने जायचं. आईला कळलं तर विचार कुठे निघाले मग. पटकन. अरे काय कसला आवाज आला? काय पडलं? अरे इंद्रा, सत्तू. हाय. काय झालं? कसला आवाज आला? अगं काही नाही, हा तू धडपडला. काय कसला आवाज आला आई? काय नाही, डब्याचं झाकण पडलं. इतकं महत्वाचं नाहीये. बरं तुम्ही चाललायत कुठे एवढ्या रात्रीचे? जेवलाही नाहीयेस? अगं आई, ही बॅग देऊन यायची आहे. देऊन येतो आणि मग जेवतो. तू जरा गाडी काढ पटकन. कुठली बॅग? ऑफिसची बॅग, कामाची बॅग आहे ना. हो बघू. आई ऐक ना. बघू मला. आई इंद्रा, एवढे पैसे कुणाचे आहेत? एवढे पैसे? आणि असलं कुठलं काम करतोयस की इतक्या पैशांची देवाणघेवाण करायला लागते तुला? आई अगं, जे क्लायंट आहेत ना त्यांना कॅश मध्येच व्यवहार करायचा आहे, म्हणून हे त्यांना जस्ट देऊन येतोय. दादा मी देऊन येऊ का कॅश? तू जेवून घे. सॉरी दादा, म्हणजे तुझ्या बिझनेस मध्ये माझी पण तेवढीच इन्व्हॉल्वमेंट राहील ना म्हणून बोललो, बाकी काही नाही. स्वतःच्या बिझनेस कडे आधी लक्ष देशील, मग दादाच्या बिझनेस बद्दल बोल. हे बघ आई, तू मला आई. इंद्रा खरंच काळजी वाटते रे मला. केवढे पैसे आहेत अरे ते. तुला एक विचारू? विचार ना आई. तू कुठला चुकीचा बिझनेस नाही करतेस ना? म्हणजे तू कमवलेले पैसे हे मेहनतीचे आणि तुझ्या घामाचेच आहेत ना? हो आई, माझा बिझनेस सरळच आहे. त्यात कधीतरी माणसं वाकडी भेटतात इतकंच. इंद्रा एक गोष्ट लक्षात ठेव,
कितीही वाकडी माणसं भेटली ना तरी तू तुझी वाट सरळच ठेवायचीस. कळतंय ना? होय. सांभाळून जा आणि वेळेत या. मी जेवायला वाट बघतेय. मजबुरीमध्ये जी दिसली ती वाट निवडली आणि चालताना कळलंच नाही की ती वाट वाकडी कधी झाली. चल. इंद्रा तू इकडेच थांब, मी जाऊन येतो. अरे ती बँकवाली आधी तुझ्यावर सटकली आहे. हा अजून भडकेल. माझं कसं प्रेमाने स्वागत करेल. तू थांब, मी आलो. हॅलो मॅडम. अहो हे काय स्प्रे. ही घ्या कॅश. ओपन करा. ठेवा. सांगितलं का नाही कॅश काढताना? कॅश घरी नेल्यावर प्रॉब्लेम होतो, तुम्ही तरी सांगितलं मला. मी तुम्हाला का सांगू माझ्या घरचे प्रॉब्लेम्स? ओ मॅडम, आपण दोघे ना सोबत काम करतो. हा मग सांगायचं, मदत होते एकमेकांची. आता घरी कशा जाणार आहात? नाही, ह्या गाड्यांमध्ये मला रिक्षा तर कुठे दिसत नाहीये. आणि त्या बिचाऱ्या सत्तूवर स्प्रे मारून तुम्ही माझी गाडी पण पळवली. मी बघेन माझं. ठीक आहे, जा मग. मी म्हंटल ना मी बघेन माझं. तुम्ही जा ना. माझा इथेच बसायचा मूड आहे आज. बसा मग. काय झालं? बघितलं, प्रॉब्लेम सांगितला की मिळते मदत. पण मी कुठेच सांगितला प्रॉब्लेम. पण मदत मिळाली ना. कोणती? सोबत यायची? हो. मला गरज नाहीये. मी जाऊ शकते एकटी. नाही, त्याचं काय ना, मला गरज आहे. एकट्याने जायला मला भीती वाटते, म्हणून तुमच्या सोबत चालणार. दीपू आले नाही अजून. 9 वाजून गेले. राहिले कुठे? मी फोन करायचा प्रयत्न करतोय, फोनही स्विच ऑफ. पण तिने उलटा केला नाही. रात्रीची वेळ आहे, कॅश असेल बरोबर. अहो नका काळजी करू. रोज हाताळती ती कॅश. आणि इथेच गेलीये, कुठे जंगलात नाही गेलेली. ते परवडलं. काय शहरात सध्या अवस्था माहितीये ना? ऐकतेस ना रोज लुटालुटीच्या बातम्या. ए इकडे. हा एवढी घोडी झाली पण न सांडवल्याशिवाय खाता येत नाही का ग तुला? जा पुसून घेते. वेंदळटपणा आपला.
दीपू राहिले कुठे पण? येईल हो, नका काळजी करू. नीट पुसून घेते. ए आई, हा ही उरलेली अमेरिकन चॉप्सी काढू का गया पातेल्यात? नाही 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 नाही, अगं ते दुधाचं पातेलं आहे दीदी, ते इतर पातेल्यात मिसळायचं नाही. अमेरिकन चॉप्स काय भारी डिश आहे ना. आणि म्हणे हिच्या सासूला ती आवडतच नाही. हिची सासू अमेरिकन डिशेस बद्दल असं काही बोलत होती जसं रोज फ्लाईट पकडून जाते की अमेरिकेला जेवायला. ए सानू, तू उगाच नको बोलूस त्यांना काही. बोलल्या. शलाका नयन कानविंदे त्यांच्या सासूच्या बाजूने बोलल्या. दीदी आतापासून प्रेमात पडली की काय सासरच्यांच्या. पण दीदी खरंच नयनराव खूप चांगले आहेत. हो, हे मान्य. जीजू खरंच खूप मस्त आहेत. आई ग, आज यांनी अमेरिकन चॉकलेट्स दिलेत ना, म्हणून चालली आहे सगळी स्तुती. अमेरिकन चॉकलेट्स विसरलेच होते मी. अगं सानू हे कुठे आहेत ग चॉकलेट्स? सानू किती हावरटपणा करशील ग. अगं दीपूला येऊ दे ना, मग खाऊया. अजिबात नाही. चॉकलेट खाताना कुणासाठी थांबायचं नाही. हेही एक पिढ्यानपिढ्या जपलेलं शास्त्र आहे. नाही नाही नाही, तूच खा. नाही, आम्ही सगळे दीपू आल्यावर खाऊ. तसंही एकटी इतकं करत असते आपल्यासाठी, हो की नाही ग आई? हो, मग गुणी आहे माझी दीपू. हो, म्हणून जबाबदारी निभावायला एकटी गेले कॅश आणायला. कुठे राहिली माझी दीपू? द्या. अहो द्या हो बॅग. अहो पुन्हा कुत्रे बित्रे येतील. द्या. राहिलं. मॅडम मॅडम वर बघा, वर बघा. थांबा. काका पाणी द्या. ठीक आहे. काय साहेब, तुमच्याकडून आणि पाण्याचे पैसे नाही घेणार नाही. अहो काका असू नाही घेणार. बरं, थँक्यू. सावकाश. पाणी प्या. सावकाश सावकाश. थँक्यू. या. दोन चहा घेऊया. आत्ता चहा वगैरे नको, कारण घरचे वाट बघत असतील. ऑलरेडी खूप उशीर झालाय. ऍक्च्युली त्याने पाण्याचे पैसे नाही घेतले म्हणून दोन चहा सांगतोय. काका, दोन मस्त चहा बनवून द्या. माफ करा साहेब, फक्त एक चहा होईल एवढंच दूध शिल्लक आहे. चालेल, एक बनवा. आता बनवतो. बसूया.
काका एक रिकामा ग्लास द्या. देतो. हा असू द्या, मी तोडतो. ग्लास का तोडणार आहात तुम्ही? वा, एका चहाचे 2 चहा करण्याला तोडणं म्हणतात. घ्या, गरम गरम चहा प्या. मला माहित नव्हतं. थँक्यू. कसा वाटला? मस्त आहे. काका, चहा जमलाय. धन्यवाद. आईचा फोन. किती झाले चहाचे? मॅडम, इंद्र साहेबांकडून पैसे घेऊन मला काय नरकात जायचंय? म्हणजे? सगुणा माझी एकुलती एक लेक आहे. कष्ट करून शिकवली आहे तिला, पण 10वी झाल्यानंतर डोनेशन नसल्यामुळे चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळत नव्हती तिला. पण इंद्र साहेबांनी एका फोनवर पोरीची ऍडमिशन करून दिली. आयुष्यभराचे उपकार आहेत त्यांचे माझ्यावर. मी त्यांच्याकडून चहाचे पैसे कसे घेऊ? डोनेशन बॉक्स? मॅडम, इंदिरा साहेबांची मी मदत घेतली, तशीच मी सुद्धा इतरांना मदत करायला नको का? महिन्याला यात जेवढी रक्कम जमा होते तेवढीच रक्कम मी त्यात टाकतो आणि गरजू मुलांना शिक्षणासाठी देतो. खूप मस्त. थँक्यू. किती झाले काका? दिले मी. अरे वा, आज काय तुमची ट्रीट वाटतं. बरं, निघूया का आता? खूप उशीर होईल नाही तर. निघूया का? चला काका, काळजी घ्या. या. बाकी मस्त ना काका? एकदम मस्त. येते. या मॅडम. काय म्हणालात? काही म्हणालात का? हो राने दे रे